नमस्ते. आपण सेक्शुअल आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला होता आणि त्याच्यातले डिफरन्शिएटिंग पॉईंट्स बघितले होते. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या मेथड्स नाही आहेत, त्याच्यामध्ये फक्त एकच प्रोसिजर आहे जी आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मात्र तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत, एक या टेबलमध्ये समराईज केलेले आहेत. ओके, तर एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समधल्या मेथड्स आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समधल्या मेथड्स अशा वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला बघायला मिळतील. सो अलॉंग विथ एक्झाम्पल्स हे जर तुम्ही असं टॅब्युलेटेड कॉलम करून लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे फक्त सिंगल सेल्ड आहेत त्यांची बॉडी. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग या 3 प्रोसिजर्स आहेत. आता बायनरी फिजन म्हटलं तर बाय म्हणजे काय की एका सेलपासनं 2 सेल्स तयार होतात. बाय, ओके, 2. 1 सिंगल सेल डिवाइड्स इंटू 2 न्यू इंडिव्हिज्युअल्स. तर बायनरी फ्युजन हे आपल्याला याचं एक्झाम्पल सिम्पल आहे, ते अमिबाच आहे. तसंच मल्टिपल फ्युजन पण अमिबामध्ये दिसून येतं की त्याच्यामध्ये म्हणजे एका सेलपासून अनेक सेल्स तयार होतात, मल्टिपल. ओके, जास्त प्रमाणातले, नॉट ओनली 2. सो म्हणून त्याला मल्टिपल फ्युजन असं म्हटलं जातं अमिबामध्ये जे दिसतं. सो अलॉंग विथ डायग्राम्स विल बी सीइंग देम इन डिटेल लेटर ऑन. आणि बडिंग ही एक प्रोसेस ही यीस्टमध्ये दिसते आपल्याला. तर यीस्ट आपण कशासाठी वापरतो? इट्स व्हेरी रिच इन विटॅमिन B12. तर यीस्ट आपण ब्रेडमध्ये वगैरे टाकतो स्पॉन्जी होण्यासाठी, किंवा वाईन बनवताना इजंट इट, द्राक्षापासून जेव्हा वाईन बनवते तेव्हा सॅक्रोमायसिस सेर्वेशी ही स्ट्रेन यीस्टची ॲड करतात, त्याच्यामुळे की फर्मेंटेशन होऊन आणि ती वाईनला एक टेस्ट येते. ओके, आता फिजनचे सुद्धा बायनरी फिजनचे 3 प्रकारे तुम्हाला दिसेल की सिंगल सेल विच डिवाइड्स इंटू 2 हे 3 प्रकार येतं. एक सिम्पल डिव्हिजन आहे, सिम्पल बायनरी फिजन, की ज्याच्यामध्ये अमिबा एक एक्झाम्पल घेतो की एका सेलपासून सिम्पली फक्त न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम हे फक्त डिवाइड होऊन 2 तयार होतात, बस एवढंच आहे. तर ते अलॉंग विथ डायग्राम्स विल बी स्टडी. आणि ट्रान्सफर्स म्हणजे आडव्या पद्धतीने सेल 2 भागांमध्ये डिवाइड होतं. ओके, दॅट इज ट्रान्सफर्स. ट्रान्सफर्स त्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. आणि लॉन्जिट्युडनल म्हणजे एक सेल पूर्ण उभ्या पद्धतीने लॉन्जिट्युडनली 2 भागांमध्ये डिवाइड होतं, दॅट इज युग्लिना. ओके, सो अलॉंग विथ डायग्राम्स तुम्हाला ते पिक्चर क्लिअर होईल एकदम. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये बघितलं तर याच्यात पण तुम्हाला बऱ्याच प्रोसिजर्स आहेत. एक म्हणजे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन जर म्हटलं, ब्रेकिंग इन टू फ्रॅगमेंट्स म्हणजे काय की पीसेसमध्ये डिवाइड होणं. एका सिंगल याचे पीसेस होतात आणि मग तो एक पीस एक नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतो, पूर्ण सगळे पार्ट्स डेव्हलप करून. सो त्याचं एक्झाम्पल आपल्याला सायकॉन आणि स्पायरोगॅरा हे देता येईल. सायकॉन हे एक ॲनिमल्सचं एक्झाम्पल घेता येईल आणि स्पायरोगॅरा हे एक प्लांट कॅटेगरीचं. नेक्स्ट प्रोसिजर आहे दॅट इज रिजनरेशन. ओके, रिजनरेशनचं एक्झाम्पल आहे प्लॅनेरिया. आता रिजनरेट म्हणजे काय, पुन्हा निर्माण करू शकेल असं. आता फॉर एक्झाम्पल प्लॅनेरियाचं बॉडीचे जर पार्ट्स झाले तर ते प्रत्येक पार्ट हे पूर्ण बॉडी डेव्हलप करू शकतो, रिजनरेट करू शकतो. सो दॅट एक्झाम्पल इज प्लॅनेरिया. सो अलॉंग विथ डायग्राम्स आय विल बी शोईंग यू लेटर आपण बघूया. आता बडिंग जसं आपण इकडे बघितलं आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये यीस्ट एक्झाम्पल आहे, तसंच बडिंग हे हायड्रा पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची कॅटेगरी आहे. सो हायड्रा इट्स अन ॲनिमल त्याच्यामध्ये, आणि यीस्ट हे एक फंगस आहे. सो एक प्लांट कॅटेगरीचं एक्झाम्पल घेता येईल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं. आणि हायड्रा हे ॲनिमल आहे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचं एक्झाम्पल घेता येईल ज्याच्यात की बडिंग दिसून येतं. आणि अजून आहे की स्पोर फॉर्मेशन. तर स्पोर फॉर्मेशन हे म्युकर आणि रायझोपस हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. आता रायझोपस वगैरे जे आहे ते रायझोपसला आपण ब्रेड मोल्ड असं म्हणतो, म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे जेव्हा दमट वातावरण असतं, मॉइस्ट कंडिशन्स फेवरेबल असतात. म्युकर आणि रायझोपस हे पण फंगस आहेत. तर त्यांचे स्पोर्स जे रिलीज होतात, आधी मायसिलियम डेव्हलप होऊन मग स्पोर्स जे तयार होतात, तर त्या स्पोर्समधनं स्पोरॅन्जियममधनं स्पोर्स रिलीज होतात आणि मग ते स्पोर्स सेटल होऊन पुन्हा त्यांचं ते मायसिलिया वगैरे फॉर्म करतात. सो दॅट इज स्पोर फॉर्मेशन इन म्युकर और रायझोपस.
आणि अजून आहे लास्ट एक प्रोसिजर ज्याच्यात की व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन असं म्हटलं जातं. सो व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे काय, जसं आपल्या डोक्यामध्ये काय असतं की सीड्स आपण सॉईलमध्ये टाकले की मग प्लांट येतं, पण असं काही नाही आहे की सीड्सच्या व्यतिरिक्त सुद्धा प्लांट्स डेव्हलप होऊ शकतात, नवीन प्लांट्स तयार होऊ शकतात. तो व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनचाच अर्थ म्हणजे प्लांटच्या कोणत्याही पार्ट्समधलं, फॉर एक्झाम्पल लीफ घ्या, स्टेम घ्या किंवा रूट्स घ्या, यांच्यापासनं एक नवीन जे प्लांट तयार होतं, म्हणून त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन असं म्हणतो. ओके, सो त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल्स आपण घेऊया डिटेलमध्ये. आता लीफचं जर घेतलं ते ब्रायोफायलम किंवा ब्रह्मकमळ आपण घेऊ शकतो, ज्याच्या की लीफ मार्जिन्सला नोड्स असतात किंवा बर्ड्स असतात आणि त्या बर्ड्सपासून मग नवीन प्लांट तयार होतं. स्टेमचं उदाहरण घ्यायचं ठरलं तर शुगर केन, ऊसचं तुम्ही बघितलं नोड्स आणि इंटरनोड्स असतात, तर त्या नोड्सच्या भागामध्ये जे छोटे छोटे बर्ड्स असतात त्याच्यापासून मग नवीन प्लांट तयार होतं. आणि रूट्सचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये रॅडिश किंवा म्हणजे मुळा किंवा गाजर किंवा बीटरूट, कॅरेट, तर याच्यापासून तुम्हाला दिसेल की नवीन प्लांट तयार होऊ शकतात. सो विल बी स्टडिंग इन डिटेल. ओके, तर एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण मगाशी जसं फुल चार्ट बघितला होता की त्याच्यात युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे. तर फर्स्टली विल बी डिलिंग विथ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समधले एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे मेथड्स. सो दॅट इज बायनरी फिजन. आपण बघितलं होतं की दॅट बायनरी फिजन, मल्टिपल फिजन आणि बडिंग. आता बायनरी फिजनचे सुद्धा आपण 3 प्रकार बघितले होते, सिम्पल, ट्रान्सवर्स अँड लॉन्जिट्युडनल. आता सिम्पल याचं एक्झाम्पल जर घेतलं आपण अमिबा, यू नो दॅट अमिबाचं बॉडी स्ट्रक्चर असं काही फिक्स डेफिनेट नसतं. ओके, त्याच्या तो 2 याच्यामध्ये डिवाइड होतो. फर्स्ट न्यूक्लियस डिवाइड्स अँड देन द सायटोप्लाझम डिवाइड्स आणि मग 2 सेपरेट सेल्स तयार होतात. सो 1 सेल डिवाइड्स इंटू 2, दॅट इज बाय, दॅट इज सिम्पल बायनरी फिजन. Now next example if you see, that is transverse binary fission. हे पॅरामिशियम मध्ये आपल्याला दिसतं. यू कॅन सी हिअर सिंगल सेल जे आहे, ओके, ते त्याच्यामध्ये मला ट्रान्सवर्स पार्टिशन, एक आडवं पार्टिशन झालेलं दिसतं आहे आणि अशा आडव्या पद्धतीने ट्रान्सवर्स प्लेनमध्ये डिवाइड होऊन 2 सेल्स तयार झालेले दिसतात अँड दे डेव्हलप इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. तर एका सिंगल सेलपासून ट्रान्सवर्स डिव्हिजननी 2 सेल्स तयार होतात. तसंच लॉन्जिट्युडनल बायनरी फिजनचं युग्लिना एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. त्या युग्लिनाचं बघितलं की लॉन्जिट्युडनल मीन्स जसं मगाशी आडवं होतं तसं हे उभं आहे लॉन्जिट्युडनल, ओके, किंवा वर्टिकली म्हणता येईल तुम्हाला. अँड दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज हॉरिझॉन्टल. तसं हे वर्टिकली यू कॅन सी की उभ्या पद्धतीने 2 भाग झालेले दिसतात. ओके, कॅन यू सी हिअर वेगवेगळे स्टेजेस स्लोली सेपरेट होतात आणि एका सेलपासून मग 2 सेल्स तयार झालेले आपल्याला दिसतात. सो दिस इज लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. आता बायनरी फिजन जसं आहे म्हणजे एका सेलपासून 2च तयार होतात, तसं मल्टिपल फिजन पण आहे की एका सेलपासून अनेक सेल्स तयार होतात, मल्टिपल. म्हणजे त्याचं एक्झाम्पल पण आपल्याला अमिबा हे कन्सिडर करता येईल. ओके, आता अमिबामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं इथे एका सेलपासून 2 तयार झालेले दिसतात, पण जेव्हा अनफेवरेबल कंडिशन्स असतात तेव्हा सेलच्या भोवती एक हार्ड कवरिंग तयार होता येईल, ज्याला की सिस्ट आपण म्हणतो. म्हणजे अनफेवरेबल कंडिशन्समधले आपले सेल स्ट्रक्चर सगळं प्रोटेक्टेड असतं आणि मग फेवरेबल तोपर्यंत ते डिव्हिजन झालेलं असतं आणि छोटे छोटे अमिब्युले तयार होतात. आणि फेवरेबल कंडिशन्स जेव्हा अवेलेबल असतात तेव्हा हे सिस्ट ब्रेक होतं आणि हे छोटे छोटे अमिब्युलर रिलीज होतात. तर एका सेलपासून आपल्याला दिसतं की अनेक म्हणजे मल्टिपल फिजन झालेलं दिसतं आहे. ओके, आणि लास्ट मेथड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे बडिंग आहे की एक सेलपासून हळूहळू तुम्हाला दिसते की आउटग्रोथ एक तयार होतं, छोट्याशा कळीसारखं बड आल्यासारखं, आणि मग ते मदर सेलपासून नवीन एक तयार झालेलं दिसतं डिवाइड होऊन प्रत्येक सेल मग पुढे नवीन याच्यामध्ये डिवाइड होत जातात आणि दे रिमेन अटॅच्ड फॉर सम टाईम टू द मदर सेल आणि मग हळूहळू ते सेपरेट इंडिव्हिज्युअल्स म्हणून तयार होतात. सो दीज आर द डिफरंट मेथड्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समधले मेथड्स बघूया.
एसेशियल रिप्रोडक्शनमध्ये आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये कसं होतं ते बघितलं मग अशी. आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या कन्सिडर करूया. ओके. इनिशियली बडिंग जसं आपण ईस्टमध्ये बघितलं होतं, बट ईस्ट इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तसं हायड्रा इट इज अन ॲनिमल अँड इट बिलॉंग्स टू द मल्टीसेल्युलर कॅटेगरी. तर याच्यामध्ये हायड्राचं तुम्हाला दिसेल की छोटंसं प्लांट बॉडीला एक आउटग्रोथ आलेलं आहे, म्हणजे बड डेव्हलप झालेलं आहे, आणि मग तो बड छोट्याशा इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होऊन मग मदर ॲनिमलपासून तो सेपरेट झालेला आहे आणि नवीन इंडिव्हिज्युअल एकापासून आपल्याला दोन तयार झालेले दिसतात. सो दॅट इज बिकॉज ऑफ बडिंग. ओके. आता नेक्स्ट आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंट्स म्हटलं की आपण म्हटलं तुकडे म्हणून. ओके. तर जसं स्पायरोगायरा एक प्लांट कॅटेगरीमध्ये एक्झाम्पल घेता येईल आणि सायकॉन हे एक ॲनिमलचं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. तर स्पायरोगायरा हे नाव त्याला रिबन शेप्ड स्पायरली अरेंज्ड क्लोरोप्लास्ट असल्यामुळे मिळालेलं आहे. आणि रेक्टेंग्युलर सेल्स असे जॉईन असतात एक सिंगल लॉंग फिलामेंट्समध्ये. फिलामेंटस अल्गा आहे तो, शैवाल. तर याच्यामध्ये जर एका फिलामेंटचे तुकडे झालेले असले तर हे तुकडे सुद्धा मग प्रत्येक तुकडा हा नवीन प्लांटमध्ये डेव्हलप होतो, एक कंप्लीट फिलामेंट तयार होते. ओके. तर फ्रॅगमेंटेशनपासून मग आपल्याला दिसतं की नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं. तसंच सायकॉन हे जे ॲनिमल आहे याचे पण ॲक्सिडेंटली जर तुकडे झाले प्लांट बॉडीचे, पुरस असते ही बॉडी त्याची, तर त्याचे पण तुकडे झाले तर इच फ्रॅगमेंट इज एबल टू डेव्हलप इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. ओके. म्हणून याला फ्रॅगमेंटेशन ही एक प्रोसेस आहे. नंतर नेक्स्ट प्रोसेस आहे स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन हे जर स्ट्रक्चर बघितलं तुम्ही की हे मायसिलियन बॉडी आहे विच ग्रोज इन द सबस्ट्रॅटम. ओके. आणि मग इथे स्पोरॅन्जिया तयार झालेले दिसतात आणि स्पोर्स पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर ते स्पोरॅन्जियम बर्स्ट होऊन स्पोर्स रिलीज होतात. मग हे स्पोर्स त्यांना एक सबस्ट्रेट मिळालं फेवरेबल कंडिशन्स, मॉइस्ट कंडिशन्समध्ये. मग ते सबस्ट्रेटवर सेटल होऊन लगेच त्यांची लाईफ सायकल पूर्ण होते आणि म्हणजे फास्ट डेव्हलपमेंट होते. तसं ब्रेडवर आपल्याला बुरशी आलेली दिसते, दॅट इज रायझोपस. तर मायक्रोस्कोप खाली त्याचं स्ट्रक्चर आपल्याला असं दिसेल. सो रायझोपस अँड म्युकर दीज आर फंजाय अँड ते रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. नेक्स्ट एक्झाम्पल प्लॅनेरिया आहे रिजेनरेशनसाठी. ही एक वेगळी अजून एक प्रोसिजर आहे. आता रिजेनरेशन म्हणजे काय की पुन्हा निर्माण करणे. आता इथे दिसतं तुम्हाला हे प्लॅनेरिया जो आहे त्याच्या बॉडीचे जर असे पार्ट्स झाले तर कोणताही बॉडी पार्ट असेल तो पूर्ण इंडिव्हिज्युअल तयार होतं त्याच्यातून. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की रिजेनरेट करू शकतो. ओके. सो ऑल दीज प्रोसिजर्स हे जे आहेत हे सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये दिसतात. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सची व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन ही एक मेथड आपल्याला बघायची आहे. त्यात मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. आता लास्ट जी मेथड आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शनची मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये, ती व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनची आहे. आता व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे आपण बघितलंच आहे की प्लांट पार्ट्सपासून जे तयार होतात प्लांट्स नवीन. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा दोन मेथड्स आहेत, एक आर्टिफिशियल आणि नॅचरल. ओके. आता आर्टिफिशियल म्हणजे हे की मॅनमेड आहे, जे आपण शोधून काढलेल्या मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल कटिंग्स आहेत. कटिंग्स हे आपण ग्रेप्स म्हणजे द्राक्षांसाठी, क्रायसॅन्थेमम म्हणजे शेवंती, ऊस वगैरेसाठी म्हणजे स्टेमचा भाग कट करून जर आपण मातीमध्ये रोवला तर त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतात. ओके. तर हे कटिंगसाठी ग्रेप्स, द्राक्ष, शेवंती म्हणजे क्रायसॅन्थेमम, शुगर केन याच्यासाठी आपल्याला कटिंग्स वापरतात. नंतर ग्राफ्टिंग म्हणजे एक स्टॉक आणि सियॉन जो असतो ते दोन्ही एकमेकांचा फिट होतील अशा प्रकारे तो कट दिलेला असतो आणि मग ते एकदम घट्ट बांधून मग एक नवीन प्लांट त्याचं तयार होतं. ते एकजीव होतात नंतर आणि नवीन प्लांट तयार होतं. जास्त करून फ्रूट्सचे ॲपल, पीच वगैरे आणि रोजसाठी ग्राफ्टिंग पद्धत वापरली जाते. आणि तिसरी मेथड आहे लेअरिंग. लेअरिंग म्हणजे एक फांदी, फॉर एक्झाम्पल जस्मिन जे आहे, चमेली ज्याला म्हणतो आपण, लिंबाचा, हिबिस्कस म्हणजे शूफ्लावर किंवा जास्वंदी आपण म्हणतो, यांची फांदी अशी सॉईलमध्ये टाकतात.
मग ती सॉईलमध्ये जी टाकलेली फांदी आहे ती रूट्स डेव्हलप करून मग तिकडे एक नवीन प्लांट तयार होतं आणि असंच पुढे मग पुढची फांदी पण खाली सॉईलमध्ये टाकून तसं पद्धतीने लेअरिंग केलं जातं. तर कटिंग ग्राफ्टिंग लेअरिंग या आर्टिफिशियल मेथड्स आहेत आणि नॅचरल मेथड्समध्ये आपण बघतो की प्लांट पार्ट्स म्हणजे रायझोम आहेत, मॉडिफाईड रूट्स आहेत, स्टेम्स, बल्ब्स, स्टेम ट्यूबर्स, लीफ या वेगवेगळ्या प्लांट पार्ट्सपासून आपल्याला नवीन प्लांट्स आलेले दिसतात. आता रायझोम जर आपण कन्सिडर केलं, रायझोम मीन्स इट्स नॉट रूट ॲक्च्युली, इट्स द मॉडिफाईड स्टेम. तर आता जिंजर झालं किंवा टर्मरिक झालं हे जरी सॉईलमध्ये येत असले तरी त्यांना आपण रूट्स असं कन्सिडर नाही करू शकत. दीज आर ॲक्च्युली स्टेम्स. ओके, तर जिंजर म्हणजे आलं, टर्मरिक म्हणजे हळद, तर हे सगळे रायझोम्स आहेत जे की आपण जमिनीत टाकल्यावर प्लांट येतात. त्याच्यानंतर मॉडिफाईड रूट्समध्ये ट्यूबर्स, स्वीट पोटॅटो वगैरे जे आपण एक्झाम्पल्स बघतो इथे, तर हे आपण प्रत्यक्ष गार्डनमध्ये जाऊन बघूया. म्हणजे आता आपण गार्डनमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्लांट स्ट्रक्चर बघितल्यावर लक्षात येईल म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष दाखवण्यासाठी सॅम्पल्स इथे ठेवलं. तर हे आहे आल्याचं झाड. आता जे त्याचं मॉडिफाईड रायझोम आहे ते आपण लावल्यानंतर हे असं आल्याचं झाड वरती आलेलं दिसतंय. आणि आलं आपल्याला माहिती आहे औषधी आहे, गुणकारी आहे, आपण वापरतो. ते रायझोम त्याचं खाली लावलेलं आहे. सो दिस इज लाईक मॉडिफाईड रायझोम. अशाच पद्धतीने हळदीचं पण येतं. ओके, आता हा बटाटा बघताय, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की इथे असे डोळे आलेले दिसतात, डोळे किंवा बड्स किंवा आईज म्हणतो आपण. तर इथे जेव्हा या ठिकाणी असे मोड छोटे छोटे डेव्हलप होतात, तर हा भाग आपण कट करून मोड आलेला हा जर आपण सॉईलमध्ये टाकला तर त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. आणि हे जमिनीच्या खाली आहे, पण दिस इज ॲक्च्युली अ मॉडिफाईड स्टेम. ह्याच्यामध्ये फूड स्टोअर केलेलं आहे, स्टार्च स्टोअर केलेलं आहे, म्हणून हे फ्लॅशी दिसतं आहे. ओके, तर हे आहे मॉडिफाईड स्टेम. अशा प्रकारे रताळं जे आहे ते रूट आहे ॲक्च्युली, आणि बटाटा जो आहे तो स्टेम आहे. तर रताळ्यामध्ये सुद्धा रूट जे आहे तो फ्लॅशी आहे, बल्की आहे, कारण त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं फूड मटेरियल. तसंच ट्यूबर्सचा आपण प्रकार घेऊ शकतो. जसं रताळा आहे तसंच बीटरूट हे पण रूटच आहे. रॅडिश म्हणजे मुळा जो आहे किंवा गाजर जे आहेत हे सुद्धा रूट्स आहेत, ज्याच्यामध्ये स्टोअर केलेलं फूड आहे, म्हणून ते आपल्याला फ्लॅशी आणि बल्की दिसतात. आणि हे आपण सॅलडमध्ये वगैरे वापरतो. आता जर तुम्ही कांदा आणि लसूण जर घेतलं तर कांद्याचं सुद्धा तुम्ही बघितलं की इथे खाली रूट्स आलेले आहेत. हे जमिनीच्या खाली आलं तरी दिस इज नॉट द रूट, ॲक्च्युली दिस इज द स्टेम. ही स्टेम जी आहे ही फ्लॅटन डिस्कच्या रूपामध्ये आहे. ओके, आणि याला सेंट्रल शूट असतं, इथून ती कांद्याची पात येते. इथे तुम्हाला आलेली दिसते कांद्याची पात. ही कांद्याची पात आपण भाजी म्हणून वापरतो, तर ही मध्यभागी इथून कांद्याची पात आलेली असते. तसंच लसणाचं आहे, ही लसूणसुद्धा तुमच्या लक्षात येईल की मध्यभागी अशीच लसणाची पात असते, हिरवं असतं तेव्हा, आणि लसूण पण ही पण स्टेमच आहे. ओके, आणि हे तुम्हाला दिसते की छोटे आळूचे पानं आलेले आहेत, आणि याचं अरवी म्हणजे जो कॉर्न्स असतात, ओके, ते पण स्टेमच आहे, मॉडिफाईड स्टेम. तर हे अरवी जेव्हा आपण सॉईलमध्ये लावलेली त्याच्यापासून मग ही आळूची पानं उगवलेली दिसतात, ज्याच्यापासून आपण की आळूच्या वड्या तयार करतो. आणि अरवी जी आहे जी इथे रोवलेली आहे त्याची भाजी आपण करतो, जी बटाट्यासारखीच लागते. आणि अजून एक उदाहरण जसं मी बटाट्याचं सांगितलं तसं सुरण किंवा ॲमॉर्फोफॅलिस पण आहे, जे की पण एक कंद आहे. ते सुद्धा एक मॉडिफाईड स्टेमच आहे, त्याचे पण आईज आपण म्हणजे बटाट्यासारखंच आईज आपण काढून जर लावले तर त्याच्यापासून ते नवीन प्लांट तयार होतं. तसंच अजून एक तुम्ही प्रकार बघू शकता, हे ब्राह्मीचं प्लांट आहे. ब्राह्मी अत्यंत औषधी वनस्पती आहे. ब्राह्मी तेल, त्याच्या कॅप्सूल्स असतात जे की खूप अँटी कॅन्सरस गुण पण त्याच्यात आहेत. तर इथे तुम्हाला दिसतं की ठिकठिकाणी असे नॉचेस तयार झालेले दिसतात, आणि ह्या नॉचेसपासनं इथे छोटेसे रूट्स आलेत त्याला खाली, आणि वरती प्लांट असं, याला आपण रनर कॅटेगरी म्हणू शकतो, जे की असं पसरत जातं क्रीपरसारखं खाली. ओके, असंच सेम पुदिन्याचं असतं, ज्याला की आपण मिंट म्हणतो.
तर पुदिना पण हे रनर येतं. ओके, तर हे स्टेमद्वारे याचं व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन होतं. तसंच एक लीव्सचं एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर हे तुम्हाला दिसते की ब्रह्मकमळाचं पान आहे. ओके, तर पान जरी आपण रोवलं तर या पानापासून तुम्हाला नवीन पान आलेलं दिसतंय. तर पान जरी आपण किंवा याचे तुकडे जरी कापून आपण जमिनीत लावले तरी त्याच्यापासून आपल्याला नवीन प्लांट आलेलं दिसतंय. तर हे एक एक्झाम्पल आहे. आणि ब्रह्मकमळाची फुलं अत्यंत सुंदर तुम्हाला आलेली दिसतात. ॲक्च्युली ही कॅक्टस व्हरायटी आहे ज्याला की जास्त पाणी लागत नाही. आणि लीफचं एक एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम, ज्याच्या की लीफ मार्जिन्सला ॲडव्हेंटिशियस बर्ड्स असतात आणि ते बर्ड्स मग नवीन प्लांटमध्ये डेव्हलप होतात. तर हे वेगवेगळे तुम्हाला प्लांट पार्ट्स दिसतील की सीड्स न टाकतासुद्धा हे प्लांट पार्ट्सपासून कसे नवीन प्लांट्स तयार होतात. तर हे तुम्हाला ॲक्च्युली त्याचे एक्झाम्पल्स दाखवले. थँक्यू.